नमस्कार. मी चिरंजीव मडकर. घरात सगळं व्यवस्थित आहे. आई, बाबा, मी आणि माझं रोजचं ऑफिस. पण कधीतरी संध्याकाळी घरी परतताना वाटतं हे सगळं कोणासोबत शेअर करायचं आहे. सगळे मित्र आपापल्या आयुष्यात व्यस्त. कुणाचं लग्न, कुणाची मुलं, आणि मी अजून योग्य वेळ येण्याची वाट पाहतोय. पण खरं सांगायचं तर योग्य वेळ येत नाही, ती ठरवावी लागते. कदाचित हीच ती वेळ. आत्तापर्यंत आयुष्यात एकट्याने चाललो, पण पुढचा रस्ता कोणातरी सोबत चालायचा आहे. म्हणून आज ठरवलंय आता लग्न करायचंच. पण माझ्यासाठी ती कोण असेल? म्हणून आज या प्रवासाची सुरुवात तिला शोधण्यापासूनच. तर चला मग. झुळूक वाऱ्याची होऊन ये तू जरा, मौसम हाय लय सुहाना. येऊन रोशन कर बोरिंग या जिंदगीला, काय को टाइम गवाना. किती दिस सिंगर राहो मी देवार, या जन्मात कृपा करशील की नाय. सिंगल मरेगा तू बोले जमाना, या पठ्याला कोणी पटणार की नाय. कोणीतरी येऊन विचारा मला नक्की काय पाहिजे. खिशाला लागली या कडकी, तरी भारी लडकी पाहिजे. पाहून जिला भरेल धडकी, अशी एक लडकी पाहिजे. खिशाला लागली या कडकी, तरी भारी लडकी पाहिजे. पाहून जिला भरेल धडकी, अशी एक लडकी पाहिजे. आजचा दिवस थोडा वेगळा आहे. आईने शर्टाची इस्त्री करून ठेवल्या, बाबांनी नेहमीप्रमाणे सल्ले दिलेत, आणि मी आरशात स्वतःलाच विचारतोय, खरंच तयार आहेस का तू? एका अनोळखी व्यक्तीला भेटायला निघालोय, पण कदाचित तीच ओळखीची होईल. आज फक्त मुलगी बघायला जात नाहीये, आयुष्याच्या पुढचा अध्याय सुरू करायला चाललोय. व्याड लावलं व्याड लावलं मला ग व्याड लावलं. व्याड लावलं व्याड लावलं मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं बाई मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं बाई मला ग व्याड लावलं. तुझ्या रूपानं व्याड लावलं. झालो काम सारं सोडून आलो मी. चाल तुझी मस्त म्हणे मला फॉलो मी. काय करू तू मला कळना. ती ड्रीम करतो अन काही दिसना, काही सुचना. सांगू कुणाला आता काय मी करू. का आवाज, इतकी माणसं, पण अचानक सगळं थांबल्यासारखं. कारण ती आपण आधी कुठे भेटलोय का? कदाचित एखाद्या स्वप्नात. माहित नाही का, पण मी जिला शोधत होतो ती इथेच आहे. मलाही असंच वाटतंय, जणू उत्तर सापडलंय. मग काही विचारायचं उरलंय का? मुलाला मुलगी पसंत आहे. मुलीला मुलगा पसंत आहे. तेच ते, मुलाला मुलगी पसंत आहे. असं कसं मुलीला मुलगा पसंत आहे? अगं मी तेच म्हणतोय की मुलाला मुलगी पसंत आहे. नाही, मुलीला मुलगा पसंत आहे. बरं, हे बघ, आपण एकमेकांना स्वीकारलंय ना आता.
वेळ आहे ती आपल्या कुटुंबाला समजून घेण्याची. तिथे एक वेगळीच गंमत घडते, ती बघ. घरातल्या लहान पोरांनी आज मला सेलिब्रिटी बनवलंय. किती हुशार स्मार्ट जिजू आहेत आमचे. आता तुमचं लग्न झालं की आम्हाला विसरू नका बरं का. जिजूंना सांगा आमच्या ताईला त्रास नका देऊ. त्यांच्या बोलण्यात वेगळीच मज्जा आहे. ताईचं लग्न, ताईचं लग्न, सतत एकच घोषवाक्य घुमते आज आमच्या घरात. मी वरवर हसतेय पण मनात धडधड सुरूच आहे. कारण उद्या या माहेरच्या आठवणींसोबत मी एका नव्या घरात नवी कोरी स्वप्न घेऊन जाणार आहे. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गदारी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. फुला फुलांच्या बांधून माळा, फुला फुलांच्या बांधून माळा, मंडप घाला गदारी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. गोड गोजिरी लाज लाजरी ताई तू होणार नवरी. आज आपला साखरपुडा. विश्वास बसतोय का तुला? अजून तरी नाही. कालपर्यंत आपण दोघे एकमेकांना ओळखतही नव्हतो आणि आज आपण एकमेकांचे होणार. उगाच भीती वाटते. मीही घाबरलोय. पण गंमत आहे ना, तुझा हात हातात घेण्याची कल्पना आली की सगळी भीती निघून जाते. आणि मला वाटतं उद्याचा तो छोटासा क्षण आपल्या मोठ्या प्रवासाची सुरुवात असेल. मग सगळ्यांसमोर 7 जन्मासाठी तुलाच निवडेन. मी सुद्धा तुलाच. जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जरतारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लड लाजरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली मोहरली खुलली कळी मोगराची.
हॅलो, काय चाललंय चिसोका? काही नाही, हळदीची तयारी आणि एंडलेस शॉपिंग. तुझ्याकडे? आमच्याकडे तर तयारीपेक्षा एक्साइटमेंट जास्त आहे हळदीसाठी. हळदीसाठी? अरे ते तर एक छोटंसं फंक्शन असतं ना. छोटस? अगं आमच्याकडे हळद ही ऍक्च्युली लग्नापेक्षा मोठी सेलिब्रेट होते. काय खरंच? अगदी. अगं लग्नात लोक नटून सवरून शांत बसलेली असतात, पण हळदीला फुल ऑन मॅडनेस, नाच गाणी धमाल. अरे देवा. अगं हळद म्हणजे आमचं प्री वेडिंग कॉन्सर्ट असतं. अरे वा, मला कल्पनाच नव्हती. थांब, मी तुला एक रील पाठवतो, ती बघितलीस की समजेल हळद असते की फेस्टिवल. खरंच? हो, आमच्या हळदीला लाईक पेक्षा जास्त व्ह्यूज मिळणार आहेत. सजली बाई सजली मेहंदी पानावर, दिसली बाई दिसली हळद गालावर, हळद गालावर बाई हळद गालावर. आज निस्ती कडी नाही, आज निस्ती कडी नाही लॉक लागणार, आज निस्ती कडी नाही लॉक लागणार. अन येल्लो 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 चेहरे बघून शॉक लागणार, अन येल्लो येल्लो चेहरे बघून शॉक लागणार, अन येल्लो येल्लो चेहरे बघून शॉक लागणार. हात पाय भरून टाका आज कवळे कवळे, दात सोडून बाकीचे सारे पिवळे पिवळे. हात पाय भरून टाका आज कवळे कवळे, दात सोडून बाकीचे सारे पिवळे पिवळे. कोण आत्या कोण काका ओळखून दावा, कोण आत्या कोण काका ओळखून दावा. समजला तू मावशी ती मामी हाय रे भावा, समजला तू मावशी ती मामी हाय रे भावा. एवढ्याने काय होतंय अजून स्टॉक लागणार, एवढ्याने काय होतंय अजून स्टॉक लागणार. आणि येल्लो 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 चेहरे बघून शॉक लागणार, आणि येल्लो येल्लो चेहरे बघून शॉक लागणार, येल्लो येल्लो चेहरे बघून लागणार. अरे हो, वरमाईबद्दल तू मला नीट सांगितलंच नाहीस. वरमाई? अगं वरमाई म्हणजे फक्त रिवाज नाहीये, तो आपल्या नात्याचा मान राखण्याचा समारंभ आहे असं मला वाटतं. आहेच, आणि हा खूप सुंदर आहे. माझ्या आईला तिच्या माहेरी बोलावले जाते. आईला माहेरी? हो, कारण तिच्या मुलाचं किंवा मुलीचं लग्न म्हणजे तिच्यासाठी मोठा उत्सवच. तिला नवीन साडी देतात, छान नटवतात, तिची ओटी भरतात, जणू तिचाही एक खास समारंभ असतो. वा, म्हणजे तिचा सन्मान. अगदी. आणि त्यानंतर येते ती आयरी. हळदीच्या संध्याकाळी घरातील सगळ्या स्त्रिया, लहान मुलं आणि काही निवडक पुरुष मामाच्या घरी जातात, कारण मामा म्हणजे आईचं माहेरचं प्रतिनिधित्व. तो फक्त एक नातेवाईक नसतो, तो या लग्नाचा आधारस्तंभ मानला जातो. म्हणून तुमच्यात मामाला इतका मान दिला जातो. हो ना. तिथून तांदूळ, खजूर, सुपारी, सुकं खोबरं, गोडधोड, लग्नासाठी लागणाऱ्या वस्तू मोठ्या आदराने दिल्या जातात. हे फक्त खाद्यपदार्थ नसतात, तो आशीर्वाद असतो, सहभाग असतो. म्हणजे मामा सांगतो, या आनंदात मीही सहभागी आहे. बरोबर. म्हणूनच
माहेरच्या ह्या आहेरचा म्हणजे आयरीचा एक उत्सव असतो. गाणी असतात, मजा असते आणि असतं आजोळचं खूप सारं प्रेम. सुंदर आहे हे सगळं. आणि म्हणूनच वरमाई आयरी या फक्त परंपरा नाही, त्या आपल्या माणसांना एकत्र ठेवणारी एक भावना आहे. आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा घाली साद तुला मन घाली तू नजरे भवताली रे सुचवना तूच उपाय आता तू नार सखे सुकुमार नजरेत तुझ्या तलवार तू सांग कसा इजनार तू सांग कसा इजनार उरीचा धग धगता वनवा आली उमलून माझ्या गाली प्रीत नवी मखमाली रे बहरला हा मधुमास नवा एक नवरा हसताना नवरा हसताना एक नवरी लाजताना नवरी लाजताना एक नवरा हसताना एक नवरी लाजताना एक फेरे घेताना एक माळ घालताना प्रत्येक मोमेंट निराळा पाहिजे सगळ्यांचा फोटो आला पाहिजे हाय, हाय. सगळ्यांचा फोटो आला पाहिजे आला पाहिजे लग्नाचा सोहळा संपतो पण आठवणी त्या तर तेव्हाच सुरू होतात. आणि त्यातला बेस्ट पार्ट प्रत्येक फोटो कंपल्सरी. हसलं नाही तरी चालेल पण फोटो हवा. हो ना. आणि त्या फोटोच्या मागे किती मजेदार मुमेंट्स लपलेले असतात. जसा माझा गृहप्रवेश, दारातच तुझ्या मोठ्या भावंडांनी गेट किपिंग सुरू केलं. काय तर म्हणे, तुझी पहिली मुलगी माझ्या मुलाला देशील तरच वाट सोडीन. काय मग द्यायची का मुलगी? नाही अगं देऊया ना. नको ना. देऊया ग. ठीक आहे. वा वा वा. चल आता उखाणा घे आणि मगच मापोलाण. म्हणजे मी पुन्हा दारात थांबलेली. आणि लाजत उखाणं आठवायचा प्रयत्न करत होतीस. प्रयत्न? मी तर पॅनिक मोड मध्ये होते. पण मग तू घेतलास. जेजुरीच्या भंडाऱ्याने भरली माझी ओंझळ. श्रीमडकराचे नाव घेते घालून खंडोबाचा गोंधळ. जेजुरी समपुण्यक्षेत्रया नाही धरणीवरी अन तिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी येळकोट येळकोट
मळी गडाला हो चिरा जोडिल्या खडकाला नाव बोला हो तुम्ही बोला महाळसा नारीला दरवाहू देवाला हो मल्हारी रायाला हे मल्हारी मल्हारी माझा कैवारी देव मल्हारी हा अन कळा खाल तो भंडारी देव मल्हारी हा मल्हारी मार्तंड मल्हारी मार्तंड हे मल्हारी मार्तंड हे मल्हारी मार्तंड किती गोंधळ झाला ना. लग्न, विधी, नातेवाईक, फोटो. आणि मध्ये मध्ये आपल्याला 2 मिनिटंही बोलायला मिळालं नाही. पण आता मिळालंय ना. हो, आणि आता खरं आयुष्य सुरू होतंय. आजवर सगळे म्हणत होते लग्न म्हणजे नवपर्व. पण मला वाटतं लग्न म्हणजे 2 वेगवेगळ्या व्यक्तींनी एकच कथा लिहायला सुरुवात करणं. कधी तुझ्या मनासारखं, कधी माझ्या हट्टासारखं, कधी गोड, कधी तिखट, कधी शांत, कधी गोंधळलेलं, पण एकत्र. पुढचा प्रवास सोपा नसेल हा. पण सोबत असेल मग संसार. आपल्या दोघांचा. हसत शिकत जपत. अरे संसार संसार. संसार